नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आल्याच्या जे बाजारभाव आहेत तर आल्याच्या बाजारभावामध्ये बराचसा बदल झालेला आहे आणि त्याच संदर्भात आज हा आपण व्हिडिओ बनवणार आहोत। पण सततच्या पावसामुळे प्लॉटमध्ये जे आहे का बरेचशा प्लॉटमध्ये आपल्याला जे आहे का यास टिपका वगैरे त्यांना जाणून येत आहे। त्याचबरोबर आता अमावस्या पण एक साधारणपणे 2 ते 3 दिवसांनी, आता एक 5-6 दिवसांनी अमावस्या आहे समजा एक साधारणपणे जर विचार केला आपण, तर अमावस्याला आपली फवारणी होणं खूप गरजेचं आहे। तर अशा वेळेला जे आहे का आपल्याला फवारणी चांगली फवारणी जर घेतली आपण तरी काही हरकत नाही आहे, कारण की अमावस्येच्याच टायमिंगला जे आहे का आपल्या प्लॉटमध्ये जे पतंग असतात तर ते अंडी घालत असतं। तर अशा वेळेला अळीचा त्याचबरोबर करपा वगैरे जो आहे बॅक्टेरियल, तर त्याचा आपल्याला जे आहे का प्रॉब्लेम जाणवू शकतो। तर त्यासाठी आपल्याला जे आहे का फवारणी करणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर आल्याचे जे रेट आहे तर त्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहे। त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आल्याचे जे दर आहे तर मागच्या 15 दिवसापूर्वी बरेचशा रेटमध्ये डिफरंट होता, पण आताचे सध्याचे जे दर आहे समजा, तर सुपर माल जो जुना माल जो आहे तो सुपर माल जर असेल आपल्याकडं सुपर क्वालिटीचा, तर एक साधारणपणे 9,000 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जे आहे का खरेदी चालू आहे आजची। त्याचबरोबर जो नवीन माल आहे तर एक साधारणपणे त्याची 1,500 रुपये प्रति क्विंटल ते 2,100 रुपये 2,200 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जे आहे का त्याची खरेदी करणं चालू आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या भागामध्ये काय दराने खरेदी केली जात आहे तर ती कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, जेणेकरून जे आपले काही शेतकरी मित्र आहे तर त्यांना माहिती मिळण्यासाठी मदत होत जाईल। त्याचबरोबर सध्याच्या कंडिशनला जर तुम्ही विचार केला तर सततचा पाऊस पडत आहे आणि प्लॉटमध्ये बराचसा जो प्रॉब्लेम आहे तर तो म्हणजे आपल्या प्लॉटमध्ये जे एका सडनचा प्रॉब्लेम आपल्याला दिसून येत आहे। तर याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे। मागे पण आपण व्हिडिओ बनवले होते वेगळे, तर त्या व्हिडिओमध्ये पण आपण माहिती दिली होती की आपल्याला सडनविषयी आपण कुठले औषधी वापरले पाहिजे त्याविषयी आपण चर्चा केली होती। तर आजचे जे दर आहे शेतकरी मित्रांनो, तर दर 9,000 रुपयापर्यंत गेलेले आहे आणि पुढे समजा एक येणाऱ्या दिवसामध्ये जर दरमध्ये जर काही बदल झाला तर तुम्हाला नक्कीच माहिती देण्याचा प्रयत्न करू। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।